ॲटॉमिक हॅबिट्स पार्ट 9 मराठी ऑडिओ बुक चालू आहे. तुमच्या सवयी घडवण्यातील तुमच्या कुटुंबियांचा आणि मित्रांचा वाटा. लाझलो पोलगार नावाच्या एका हंगेरियन माणसाने 1965 सालात क्लारा नावाच्या एका बाईला विचित्र प्रकारची पत्रे लिहिण्याचा सपाटाच लावला होता. लाझलो हा कष्ट, परिश्रम करण्यावर गाढ विश्वास असणारा माणूस होता. खरे म्हणजे अंगभूत गुण, जन्मजात प्रतिभा असल्या गोष्टी तो स्पष्टपणे नाकारत असे. विचारपूर्वक सहेतुकपणे समोर काहीतरी उद्दिष्ट ठेवून केलेला नियमित सराव आणि चांगल्या सवयींचा अंगीकार या दोन गोष्टींमुळे कोणतीही अगदी लहानपणी सुद्धा कोणत्याही क्षेत्रात असामान्य कर्तृत्व गाजवू शकतो असे त्याचे पक्के मत होते. त्याचा मंत्र होता, लोकोत्तर व्यक्ती ही जन्माला येत नसते, ती शिकण्याने, सरावाने, विशिष्ट वळण लावण्याने तशी बनते. लाझलो या त्याच्या विश्वासाने इतका भारावून गेला होता की त्याला त्याच्या त्या विश्वासाची चाचणी स्वतःच्याच मुलावर घ्यायची होती. त्यासाठी त्याला त्याच्या मतांवर पूर्ण विश्वास असणारी, त्याच्या या चाचणीत सहभागी व्हायला तयार असणारी स्त्रीच पत्नी म्हणून हवी होती. म्हणूनच तो क्लाराला त्याच्याशी लग्न करण्यासाठी राजी करण्यासाठी पत्रे लिहित होता. क्लारा एक शिक्षिका होती. ती काही लाझलो इतकी एककल्ली हट्टवादी नव्हती, परंतु तिचे हे मत असेच होते की योग्य पद्धतशीर शिक्षणाने कोणीही गुण, कौशल्य यामध्ये वृद्धी घडवून आणू शकते. लाझलो याने त्याच्या मुलांवर त्याच्या तत्वांचा प्रयोग करून बघण्यासाठी बुद्धिबळ या खेळाचे क्षेत्र निवडून मुलांना त्यांच्या लहान वयातच बुद्धिबळाचे अलौकिक प्रतिभाशाली खेळाडू बनवायचे असे ठरवले. त्यांची योजना अशी होती, त्या काळात हंगेरीत अभावानेच दिसून येणारा मुलांना शाळेत न घालता त्यांचे शिक्षण घरीच करून घ्यायचा पर्याय निवडायचा. घर बुद्धिबळावरील पुस्तकांनी भरलेले ठेवायचे. भिंतींवर जगप्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडूंचे फोटो लावायचे. मुले सतत एकमेकांविरुद्ध तर बुद्धिबळ खेळतीलच, शिवाय जेथे कुठे बुद्धिबळाच्या स्पर्धा भरतील त्यातही ती भाग घेतील. त्या स्पर्धांमध्ये त्या मुलांचे जे प्रतिस्पर्धी खेळाडू असतील त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या संबंधीची सर्व माहिती, त्यांच्या बरोबरच्या सामान्यातील तपशील यांची काटेकोर नोंद ठेवली जाईल. त्यांचे संपूर्ण जीवन बुद्धिबळालाच वाहिलेले असेल. लाझलोने क्लाराला यशस्वीरित्या त्याच्या योजनेत आणि त्यासाठी त्याच्या जीवनात सहभागी करून घेतले. त्याचा विवाह झाला आणि अल्पावधीतच ती सुसान, सोफिया आणि ज्युडी या 3 मुलींचे आई वडील बनले. सर्वात मोठी सुसान तिच्या वयाच्या 4 वर्षापासून बुद्धिबळ खेळू लागली. 6 महिन्यानंतर ती मोठ्या वयाच्या 6 वर्षानंतर ती मोठ्या वयाच्या खेळाडूंतही पराभूत करू लागली. मधली सेफिया मोठ्या बहिणीच्या वरदान निघली. वयाच्या केवळ 14व्या वर्षी तिने वर्ल्ड चॅम्पियन जिंकली आणि काही वर्षात तिचे ग्रँडमास्टर हा बुद्धिबळाचा सर्वोच्च मान मिळवला. धाकटी ज्युडी तिघींच्यात सर्वात वरचढ होती. 5व्या वर्षीच तिने तिच्या वडिलांना हरवले. 12व्या वर्षी तिचे नाव जगातील सर्वश्रेष्ठ 100 खेळाडूंच्या यादीत झळकले आणि ती त्या यादीतील सर्वात लहान वयाची खेळाडू होती. ती 15 वर्षे आणि 4 महिन्यांची होती तेव्हा तिने ग्रँडमास्टर हा सर्वोच्च किताब पटकावला. तोपर्यंत सर्वात कमी वयात ग्रँडमास्टर हा मान मिळवण्याचा विक्रमी बॉबी फिशर यांच्या नावावर होता. तो ज्युडीने मोडला. सलग 27 वर्षे जगातील पहिल्या दर्जाच्या महिला खेळाडूंच्या रांगेत ज्युडीचे स्थान अबाधित राहिले होते. एवढे तरी नक्की की पोलगार भगिनींचे बालपण सर्वसामान्य नव्हते, परंतु त्यांच्यापैकी कोणत्याही बालपणाविषयी विचारले तर ते खूपच आकर्षक होते, आनंददायी होते आणि आम्ही ते खूपच छान उपभोगले असे सांगतात. कोणत्याही मुलाखतीत ते बालपण खडतर होते, दमवून टाकणारे होते असे कधीच म्हणत नाहीत. उलट ते खूपच मनोरंजक होते, करमणुकीने भरलेले होते असाच दावा करतात. बुद्धिबळ खेळणे त्यांना मनापासून आवडायचे.
कितीही खेळले तरी त्यांचे समाधान व्हायचे नाही. कंटाळा येणे तर दूरच. एका रात्री लाझोरला सोफिया घरात कुठे दिसेना म्हणून शोधायला लागल्यावर ती बाथरूममध्ये बसून एकटीच बुद्धिबळाचा डाव मांडून खेळण्यात मग्न झालेली सापडली, असे त्यांनीच सांगितले. त्यावेळी तो जेव्हा तिला म्हणाला, सोफिया ती प्यादी सोड आता, तेव्हा ती त्याला म्हणाली, बाबा पण ही प्यादी नाहीत ना सोडत मला. ज्यात बुद्धिबळाचा सर्वात जास्त महत्त्व होते, अग्रमान होता, अशा वातावरणात, जीवनपद्धतीत, संस्कृतीत पोलगार भगिनी लहानाच्या मोठ्या झाल्या. बुद्धिबळानेच त्यांना ख्याती दिली, मान गौरव दिला. बुद्धिबळाचे वेड हा त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या सभोवतालचा एक भागच बनले होते. आपण पुढेही बघणारच आहोत की ज्या प्रकारच्या सवयी तुमच्या संस्कृतीत सामावलेल्या असतात, ज्या तुमच्या जीवनाचा सभोवतालचा भाग बनलेला असतात, त्या सवयींचे तुम्हाला सर्वात जास्त आकर्षण असते. समाजमान्य गोष्टींची अनिवार्य ओढ. मानव हा कळपाने राहणारा प्राणी आहे. आपल्या सभोवतीच्या समाजात मिळून मिसळून राहावे, लोकांशी आपले चांगले संबंध असावेत, मैत्री असावी, आपण त्यांचा विश्वास कमवावा, समाजात मान मिळवावा अशी आपली इच्छा असते. आणि समाजात राहायला, आपले अस्तित्व टिकवायला अशी इच्छेची गरजही असते. मानवी उत्क्रांतीचा इतिहास बघितला तर आपले पूर्वज नेहमीच गटाने, टोळीने, जमाती करून एकमेकांना धरून राहिले आहेत. जमातीपासून विभक्त होणे त्याहूनही वाईट म्हणजे जमातीकडून, समाजाकडून वाळीत टाकले जाणे म्हणजे मृत्यूदंडच समजला जात असे. एकटा लांडगा मरतो पण लांडग्यांचा कळप टिकून राहतो. जे समाजाबरोबर सलोख्याने नांदले, सहकार्याने वागले, त्यांना वाढती सुरक्षितता, चांगला सहचर, साधन सामग्रीचा वापर करण्याची संधी असे अनेक लाभ झाले. चार्ल्स डार्विन यांनी म्हटले आहे की मानवजातीच्या प्रदीर्घ इतिहासात जे परिणामकारकरित्या सहकार्य करायला शिकले आणि ज्यांनी आल्या प्रसंगांना धीराने, चातुर्याने, हुशारीने तोंड दिले, ते टिकले, प्रबळ ठरले. परिणामी समाजाचा भाग बनून राहण्याची, समाजात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची इच्छा पहिल्यापासून माणसाच्या मनात खोल घर करून राहिली. प्राचीन काळापासून अग्रमान मिळवून राहिलेली वृत्ती आणि ती आपल्यामध्ये बांधलेली असावी ही इच्छा आजही आपल्या वागणुकीवर प्रभाव गाजवतात. आपल्या अगदी पहिल्या सवयी या सहसा आपण निवडलेल्या नसतात. आपण दुसऱ्यांच्या सवयींचे अनुकरण करत असतो. दुसऱ्यांकडून म्हणजे आपले कुटुंबीय, मित्रमंडळी, शाळा, परिचित, हितसंबंधी, सभोवतालचा समाज यांच्याकडून त्या उचलत असतो. प्रत्येक संस्कृती, जात, जमात यांची अनेक, त्यांचे रीतिरिवाज, अपेक्षा निरनिराळ्या असतात. विवाह करावा की नाही, विवाहाचे योग्य वय कोणते, मुले किती असावीत, कोणते सण समारंभ साजरे करावेत, ते कसे साजरे करावेत, मुलांच्या वाढदिवसाच्या समारंभावर किती पैसे खर्च करावेत, 1 ना 2 सगळ्या समाजाचे ठरलेले दंडक असतात. ते खरे तर समाजाचे अलिखित नियमच असतात आणि तेच आपली रोजची वागणूक नियंत्रित करत असतात. आपल्या संस्कृतीने घालून दिलेली नियमांची चौकट, ठरवून दिलेल्या सवयी यांना आपण मुद्दाम निराळे महत्त्व देत नाही, पण ते आपल्या मनात असतातच. आणि फारसा विचार न करता, प्रश्न न विचारता, बऱ्याचदा मुद्दाम आठवणीतही न ठेवता अगदी अनाहूतपणे आपण त्या पाळतोच. फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल ड मोंटेन याने म्हटले आहे की समाजातील आयुष्य जगण्याच्या प्रथा, चालीरीती आपल्याला त्यांच्या प्रवाहात वाहून नेतात. असे समाजाबरोबर जाण्याचे बहुतेक वेळा मनावर ओझे येत नाही. प्रत्येकाला समाजाचा सदस्य बनून राहायचे असते, आपले अस्तित्व टिकवायचे असते. तुमच्या घरात जर बुद्धिबळ खेळण्याबद्दल कौतुक होत असेल, बक्षीस मिळत असेल, तर साहजिकच बुद्धिबळ खेळण्याचे तुम्हाला आकर्षण वाटू लागते. तुमच्या ऑफिसमधला प्रत्येक जण जर कडक सूट घालून कामावर येत असेल, तर तुम्हीही भारी सूटवर जरा जास्तच वाटले तरी पैसे खर्च करताच. जर तुमचे सगळेच मित्र आपापसात खाजगी विनोदांची देवघेव करत असतील, नवनवीन शब्द, वाक्प्रचार तयार करून वापरत असतील, तर हाही आपल्यातलाच आहे असे त्यांनी म्हणावे अशा अपेक्षेने तुम्हीही तसाच जोरदार प्रयत्न करता. ज्या गोष्टी, कृती, सवयी आपल्याला समाजात स्थान मिळवून देतात त्यांच्या आपल्या मनात आकर्षण निर्माण होतेच. आपण जास्त करून समाजातील खालील 3 प्रकारात मोडणाऱ्या लोकांच्या सवयींचे अनुकरण करतो.
1. आपल्या जवळचे. 2. बहुसंख्यतील मान्यवर. या तिन्ही प्रकारातले लोक सवयीतील वा वर्तनातील बदलाच्या दुसऱ्या नियमाचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देतात. सवयी अधिक आकर्षक बनवतात. 1. जवळच्या लोकांचे अनुकरण. सततच्या सानिध्याचा आपल्या वागणुकीवर फार मोठा परिणाम होतो. 6व्या प्रकरणात आपल्या भोवतीच्या भौतिक वातावरणाचा आपल्या वर्तनावर, सवयीवर होणारा परिणाम हा मुद्दा चर्चिला गेला आहेच. तसाच परिणाम सामाजिक वातावरणाचाही होतो. आपल्या भोवती वावरणाऱ्या व्यक्तींकडून आपण बऱ्याच सवयी उचलतो. आपले आई वडील वादविवाद अथवा मतभेद कसा हाताळतात, आपल्या बरोबरचे लोक एकमेकांशी कशी चेष्टा मस्करी करतात, ऑफिसमध्ये सहकारी काम कसे करतात, हे पाहून आपणही त्याच पद्धतीने वागतो. तुमचे मित्र मादक द्रव्याचे सेवन करीत असले तर तुम्हीही त्यांची चव पाहताच. तुमच्या पत्नीला रात्री झोपायला जायच्या आधी घराचे बाहेरचे दार बंद आहे याची 2 ते 3दा ओढून घेऊन खात्री करायची सवय असेल तर हळूहळू तुम्हीही तसेच करू लागता. माझ्याही हे लक्षात आले आहे की बऱ्याच वेळेला मीही माझ्या नकळत माझ्या आजूबाजूच्या लोकांचे अनुकरण करतो. एखाद्याशी बोलताना मीही त्यांच्याच सर्व लकबी उचलतो. कॉलेजमध्ये असताना मी माझ्याबरोबर माझ्याच खोलीत राहणाऱ्या सारखा बोलायला लागलो होतो. दुसऱ्या देशात गेलो की मी स्वतःला तसे न करण्याविषयी बजावतो. तरीही त्या देशवासियांसारखे स्थानिकांच्या शब्दोच्चाराची विशिष्ट शैली वापरून बोलू लागतो. सर्वसामान्यपणे नियम असा की आपण एखाद्याच्या जितके अधिक जवळ असतो तितकी त्याच्या सवयींचे अनुकरण आपल्या हातून होण्याची शक्यता जास्त असते. एका असाधारण अशा संशोधन प्रकल्पात 12,000 लोकांचा 32 वर्षे अभ्यास केला गेला होता. त्या संशोधनाचा निष्कर्ष असा होता की ज्या व्यक्तींचा मित्र व मैत्रीण लठ्ठ असतात ती व्यक्ती लठ्ठ होण्याची शक्यता 57% वाढते. हीच गोष्ट उलट बाबतीतही होते. दुसऱ्या एका अभ्यासात असे सिद्ध झाले की जवळचे संबंध असलेल्या 2 व्यक्तींपैकी एकाचे वजन कमी झाले तर दुसराही बारीक होण्याची 33% शक्यता असते. आपले मित्र, आपले कुटुंबीय, सगळे संबंधी हे सगळे आपल्यावर एक प्रकारचा अदृश्य दबाव टाकत असतात आणि आपल्याला त्याच्या बाजूला ओढत असतात. अर्थात जर तुमच्या सहवासातील लोक वाईट प्रभाव पाडणारे असले तर त्याचा दबाव, त्याची ओढ, वाईट परिणाम घडते. माईक मासिमिनो हा अंतराळवीर MIT मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याने एक छोटासा रोबोटिक्सच्या यंत्रमानवासंबंधीच्या विविध तंत्रांचा वर्ग घेतला होता. त्या वर्गातील 10 जणांपैकी 4 जण मासिमिनोसारखेच अंतराळवीर बनले. त्यांचे ध्येय अंतराळवीर बनण्याचे होते. त्यांच्यासाठी तो वर्ग म्हणजे एक पर्वणीच होती. त्यांच्या ध्येयाची जोपासना करण्याची सर्वोत्तम जागा, सर्वोच्च संधी होती. एका अभ्यासातून असेही दिसून आले की बुद्धिमत्तेची पातळी सर्वसाधारणपणे सारख्या असलेल्या 2 मित्रांपैकी एकाचा IQ, इंटेलिजन्स कोशंट, बुद्ध्यांक त्याच्या वयाच्या 11व्या-12व्या वर्षी जर दुसऱ्यांपेक्षा जास्त असेल तर त्या दुसऱ्या मित्राचा बुद्ध्यांक ते दोघे 15-16 वर्षाचे होईपर्यंत वाढून पहिल्या इतकाच झालेला असतो. थोडक्यात आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचे गुण, अवगुण, विचारपद्धती, वृत्ती, कृती, सवयी आत्मसात करीत असतो. चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील तर तुम्हाला अपेक्षित असणारे गुण, विचारपद्धती, वर्तन यांच्यामध्ये आधीपासूनच साहजिकपणे असेल अशांच्याच गटात सामील होणे, त्यांच्या सहवासात राहणे हा त्यासाठीचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे. जेव्हा तुमच्या सहवासातील लोक काही गोष्टी रोजच्या सवयी म्हणून सहजपणे करीत असतात तेव्हा तुम्हालाही नव्या सवयी लावून घेणे सहज साध्य वाटू लागते. तुमच्या भोवतालचे लोक शरीराने सुदृढ असले तर तुम्हीही त्यांच्या व्यायामाची सवय लावून घेण्याची शक्यता जास्त असते. ते झांज संगीतांचे प्रेमी असले तर तुम्हालाही रोज ते संगीत वाजवणे, ऐकणे योग्य वाटते, संयुक्तिक वाटते. आपले आयुष्य सामान्यपणे कसे असावे याविषयीच्या तुमच्या अपेक्षांवर तुम्ही ज्या लोकांमध्ये वावरता, ज्या समाजात रमता, ज्या संस्कृतीत वाढता त्या सगळ्यांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. तुम्हाला ज्या सवयी आत्मसात करून घ्यायच्या आहेत त्याच सवयी सामान्य जीवनात पाळणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा तुम्ही आणि ते सगळेच प्रगती कराल. तुमच्या सवयी याहूनही अधिक आकर्षक बनवायच्या असतील तर हेच धोरण आणखी एक पुढे नेता येईल. 1.
तुम्हाला अपेक्षित असलेल्या सवयी या ज्याच्या रोजच्या सामान्य जीवनाचा भाग आहेत. 2. ज्यांच्यात आणि तुमच्यात आधीच काही गोष्टी रीतिरिवाज समान आहेत अशा लोकांच्यात मिसळून राहा. न्यूयॉर्क येथील एक व्यावसायिक स्टीव्ह काम नर्ड फिटनेस नावाची कंपनी चालवते. त्याचा असा दावा आहे की त्यांची कंपनी बुद्धिमान पण समाजाशी फटकून वागणाऱ्या लोकांच्यात मिसळू न शकणाऱ्या, स्वतःचे निराळेपण जपू पाहणाऱ्या एकांड्या शिलेदारांनाही वजन कमी करून सशक्त आणि सुदृढ बनायला मदत करते. त्यांच्या ग्राहकांमध्ये ज्यांना त्यांचे शरीर आकारात आणायचे आहे, सुदृढ बनवायचे आहे, असे व्हिडिओ गेम्सच्या वेडाने झपाटलेले, चित्रपट पाहण्याचा प्रचंड शौक असलेले, चाकोरीबद्ध आयुष्य जगणारे, चाकरमाने असे विविध प्रकारचे लोक आहेत. प्रथमच व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करू पाहणाऱ्या किंवा आहारात बदल करू पाहणाऱ्या लोकांना असे वाटते की मी काही तेथे शोभत नाही, ही जागा माझ्यासाठी नाही. परंतु त्यांना जर तेथे नियमित व्यायाम करणाऱ्यांच्यात त्यांच्यासारखेच स्टार वॉर आवडत असणारे भेटले की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आपल्यासारखेच लोक व्यायाम करीत आहेत हे पाहून आपल्यालाही हे जमेल असे वाटू लागते. आपल्या आजूबाजूच्या समाजाचा आपण एक भाग आहोत ही भावना जेवढ्या प्रमाणात आपल्याला प्रेरित करते तेवढीच दुसरी कोणतीच करत नाही. ती भावना असली की आपले आयुष्य हा एकट्यांचा शोध प्रवास राहत नाही, ती ताड्यांबरोबरची यात्रा होते. आधी तुम्ही एकटे असता, तुमची स्वतंत्र ओळख असते, एक वाचक, एक वादक, एक सायकलपटू वगैरे. तेच जेव्हा तुम्ही एखाद्या बुक क्लबचे, ग्रंथालयाचे सदस्य होता, एखाद्या वाद्यवृंदात भाग घेऊन वाद्य वाजवू लागता, सायकलपटूंच्या गटाचे सभासद होता, तेव्हा तुमची ओळख तुमच्या अन्य सदस्य सभासद यांच्याशी जोडली जाते. त्या क्षेत्रातील प्रगती वा काही बदल हे तुमचे व्यक्तिगत प्रयत्न नाहीत. मग तुम्ही अनेक वाचकांपैकी एक, काही वादकांपैकी एक, निवड सायकलपटूंपैकी एक होता. अशी वाटून घेतलेली ओळख तुमच्या व्यक्तिगत ओळखीला बळकटी आणते. म्हणूनच एक ओळख मिळाल्यावर समान ओळख असलेल्या गटाशी संलग्न राहणे हे तुमच्या त्या सवयीच्या अखंड पालनासाठी फार महत्त्वाचे असते. समान सवयीच्या लोकांशी मैत्रीचे संबंध असणे, हितसंबंध असणे, तशा लोकांचा एक गट बनणे हे नवी व्यक्तिगत ओळख बळकट करते, खोलवर रुजवते आणि त्या सवयी प्रदीर्घ काळापर्यंत पाळायला सहाय्यभूत होते. 2. बहुसंख्यांचे अनुकरण. 1950 साली सॉलोमन ॲच या मानसशास्त्रज्ञाने अनेक प्रयोग केले. त्यांचा समावेश आजही पदवी परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात केला जातो. त्यांच्या प्रत्येक प्रयोगाच्या सुरुवातीला ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जाणार असे त्यांनी सर्वस्वी अनोळखी लोकांबरोबर एका खोलीत प्रवेश करायला सांगितले जायचे. त्या व्यक्तींना अनोळखी असणारी लोक म्हणजे प्रयोग करताना या प्रयोगासाठी मुद्दाम योजलेले, आधीच शिकवलेले लोक असतात. त्यांना काय करायचे, काही प्रश्नांची उत्तरे काय द्यायची, कशी द्यायची हे पढवलेले असते. एका प्रयोगात प्रथम सर्वांना एक रेघ ओढलेले कार्ड दाखवले जायचे, त्यानंतर तसेच दुसरे, परंतु जास्त रेघा ओढलेले कार्ड दाखवले जायचे. दोन्ही कार्डे समोर ठेवून प्रत्येकाला पहिल्या कार्डवरील रेघेएवढीच लांबी असलेली दुसऱ्या कार्डावरील रेघ निवडायला सांगितले जायचे. ती कार्डे अशी दिसत. प्रत्येक प्रयोगाची सुरुवात सारखीच सोप्या कोड्याने व्हायची. प्रथम सगळ्यांचे 2 सारख्या रेघांविषयी एकमत असायचे. असे काही सहमताचे काही डाव खेळल्यानंतर कोडे सोपेच असायचे, पण प्रयोगकर्त्यांनी शिकवलेले लोक मात्र मुद्दाम चुकीची रेघ निवडायचे. उदाहरणार्थ, वरील आकृतीच्या डाव्या कार्डवरील रेघेची लांबी उजव्या कार्डवरील क रेघेशी जुळवत असून अ या रेघेशी जुळते असे सांगायचे. एक कोणतरी तसे सांगायचा आणि बाकीचेही त्यालाच दुजोरा द्यायचे. ज्यांना यातला कावा माहीत नसायचा, ते म्हणजे ज्यांच्यावर प्रयोग करण्यात येत असायचा त्या व्यक्ती या नाटकाने गोंधळून जायच्या, आश्चर्याने डोळे विस्फारायचा, त्या स्पष्ट वेडेपणाला स्वतःशी हसायचा. निवडीविषयी त्या शिकवलेल्या लोकांना परत विचारून चूक सुधारायची संधी द्यायचा, पण एकामागून एक सर्वच जण एकाच चुकीच्या निवडीला मान डोलवताना पाहून हैराण व्हायचा. अखेरीस त्याच्या मनात त्याच्याच निवडीबद्दल शंका निर्माण व्हायची आणि अखेरीस त्या व्यक्ती ते उत्तर चूक आहे हे त्याच्या मनाला पटत
मनाला पटत नसूनही बहुसंख्यांचे उत्तर मान्य करायचा. ॲन्च याने हा प्रयोग अनेक वेळा विविध प्रकारांनी करून बघितला. निष्कर्ष असा निघाला की त्याने पढवलेल्या नटमंडळींची संख्या जितकी जास्त तितकी प्रयोग ज्यांच्यावर केला जात असेल त्यांच्यापैकी चुकीच्या मतालाही होकार देणाऱ्यांचीही संख्या ही वाढायची. जर एकच नट आणि एकच व्यक्ती असे दोघेच प्रयोगाचे भाग घेत असेल तर प्रयोग ज्या व्यक्तीवर केला जात असेल त्या नटाच्या विरुद्ध असूनही तिच्या स्वतःच्या मतावर ठाम राहायची. तिचे मत बदलायची नाही. त्या नटाच्या उपस्थितीची दखलही न घेता स्वतःचे मत नोंदवायची. दोन नट असले तरी त्यांच्या चुकीच्या निवडीचा परिणाम प्रयोग करण्यात येणाऱ्या व्यक्तीवर झालेला दिसून यायचा नाही. पण जसजसे नटांची संख्या 3, 4 अशी वाढत 8 पर्यंत पोहोचायची तेव्हा मात्र ज्यांच्यावर प्रयोग केला जात असे त्या व्यक्ती पुनर्विचाराला उद्युक्त व्हायच्या. अशा रीतीने केलेल्या प्रयोगात 75% व्यक्ती अन्य बहुसंख्यांच्या चुकीच्या मताला बळी पडल्याचे दिसले. या परिस्थितीत काय करावे याविषयी जेव्हा आपल्या मनात संदेह असतो तेव्हा आपल्या मार्गदर्शनासाठी आपले लोक तशा परिस्थितीत कसे वागतात हे पाहतो, आठवतो, कधीकधी सल्लाही घेतो. अशा परिस्थितीत इतर जण कसे वागतात हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो. आपण ॲमेझॉन, येल्प किंवा ट्रिप ॲड्रायव्हर यांसारख्या संकेतस्थळावरील ग्राहकांचे अभिप्राय आवर्जून वाचतो. कारण आपल्याला सर्वात जास्त पसंती असलेली, सर्वांनी चांगली म्हणून नावाजलेली गोष्ट खरेदी करायची असते. सर्वात चविष्ट अन्न खायचे असते. उत्तमातील उत्तम सहल करायची असते. हे खरोखरच हुशारीचेच धोरण आहे आणि त्याचे कितीतरी पुरावेही आहेत. पण याला दुसरी बाजूही आहे. बऱ्याच वेळा आपल्या वैयक्तिक इच्छेला जनमान्य असलेल्या समाजाच्या सर्वसामान्य वागणुकीसमोर नमते घ्यावे लागते. एका अभ्यासात असे दिसून आले की एका चिंपांझीच्या कळपातले सगळे चिंपांझी कठीण कवचाची फळे एका विशिष्ट पद्धतीने फार छान फोडत असत. त्या कळपातील एका चिंपांझीने त्यांचा कळप सोडला आणि तो दुसऱ्या कळपाबरोबर राहायला गेला. नव्या कळपातील चिंपांझी एक निराळी पहिल्या कळपापेक्षा निकृष्ट दर्जाची पद्धत वापरत असत. आपल्या नव्या कळपात सामावून जाण्यासाठी त्यांना कपळ बदललेल्या चिंपांझीने त्याची आधीची उत्तम पद्धत सोडून दिली आणि कमी कार्यक्षम असूनही नव्या कळपाची निकृष्ट पद्धत वापरायला सुरुवात केली. माणसांचेही चिंपांझीसारखेच आहे. समाजाने मान्यता दिलेल्या, त्यात मुरलेल्या पद्धतींचा, रीतिरिवाजांचा, नियमांचा, त्यातील समाजातील सर्व घटकांवर प्रचंड दबाव असतो. त्यासंबंधी स्वतःची हुशारी दाखवून त्यावर वाद घालून तो वाद जिंकल्याच्या समाधानापेक्षा, त्यामुळे समाजातून वेगळे पडण्याचा धोका पत्करण्यापेक्षा वाद टळून थोडे नमते घेऊन समाजाबरोबर राहून समाजाकडून आपल्यातला म्हणवून घेण्यातले समाधान मोठे असते. बहुतेक वेळा खऱ्याची बाजू घेऊन एकटे पडण्यापेक्षा बहुसंख्यांचे खोटेही आपण स्वीकारतो. माणसाला सगळ्यांबरोबर राहायचे आणि पुढे जायचे असते. ते योग्य रीतीने कसे करायचे याची मानवी मनाला उपजतच जाण असते. सगळ्यांबरोबर जाणे हा मानवी मनाचा नैसर्गिक कल असतो. तो अमान्य करता येतो. तो बाजूला ठेवून समाजाच्या मतांकडे दुर्लक्ष करता येते. इतर लोक काय म्हणतील याची पर्वा करणेही थांबवता येते. पण त्यासाठी समाजाच्या मतप्रवाहाच्या विरुद्ध पोहोचण्यासाठी धमक लागते, सामर्थ्य लागते, विशेष प्रयत्नांची आवश्यकता पडते. तुमच्या सवयीतील बदल जर समाजाला आव्हान देणारे असतील तर ते बदल अनाकर्षक असतात आणि तेच जेव्हा समाजाच्या चौकटीत बसणारे असतात तेव्हा ते फारच आकर्षक ठरतात. 3. मान्यवरांचे अनुकरण. जगात सर्वत्रच माणसे सत्ता, सामर्थ्य, मान, प्रतिष्ठा यांचा पाठपुरावा करीत असतात. आपल्या कोटावर सन्मानाचे पदक झळकत असावे, आपल्यालाही प्रेसिडेंट किंवा पार्टनर असे मनाचे बिरुद लागावे, आपले नाव व्हावे, सर्वांनी आपल्याला ओळखावे, आपले कौतुक करावे, आपली स्तुती केली जावी असे सर्वांनाच वाटत असते. हे सर्व व्यर्थ वाटणारेही काही अपवाद असतील, पण सामान्यपणे अशीच प्रवृत्ती दिसते आणि निश्चितच योग्यच असते. इतिहास हेच दाखवतो की ज्या व्यक्तींपाशी सत्ता, शक्ती, सामर्थ्य जास्त असते तीच सुबत्ता, संपन्नता अनुभवू शकते. तिला आयुष्याबद्दल चिंता वाटत नसते. अशा व्यक्तींशी आपले संबंध असावेत असे सर्वांनाच वाटते. तशा व्यक्तींचे सर्वांना आकर्षणच असते.
असा मान सन्मान आदर प्रतिष्ठा ज्या पद्धतींच्या वागणुकीमुळे मिळू शकते तशाच वागणूक अंगी बाणवायला आपण धडपडत असतो. आपल्याला सर्वात जास्त वजन उचलणारा व्यायामपटू व्हायचे असते. अवघड सूर लिलया वाजवणारा वादक म्हणून नाव कमवायचे असते. आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मुलांचे भाग्यवान पालक म्हणून घ्यायचे असते. अशा गोष्टींची प्राप्ती आपल्याला समाजापासून वेगळे काढते, उंचीवर नेऊन ठेवते. एकदा समाजातले आपले स्थान पक्के झाले की आपण अशा समाजाच्या नजरेत भरणाऱ्या गोष्टीच्या तशा वेगळेपणाच्या मागे लागतो. आपण समाजात तसे मानाचे स्थान मिळवलेल्यांना वर्तनाला महत्त्व देतो, त्याकडे बारकाईने लक्ष ठेवतो. त्यांच्या अनेक कारणांमध्ये हे वर उल्लेख केलेले एक कारण असते. आपण यशस्वी लोकांच्या वर्तनाचे अनुकरण करतो कारण आपल्यालाही त्यांच्यासारखे यश मिळवायचे असते. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असता त्यातील उत्तम धंदा करणाऱ्या कंपन्यांपैकी विक्रीची यशस्वी धोरणे तुम्ही कंपनीत राबवता. लेखकाला आदर्श त्याचप्रमाणे ज्या सवयी या वर्तनामुळे आपल्या समाजातील मान कमी होईल, आपल्या स्थानाला धक्का पोहोचेल, त्या आपण कटाक्षाने टाळतो. आपल्या घराचे आवर पाहून शेजाराच्या लोकांनी नाके मुरडू नयेत. त्यांच्या नजरेत आपण आळशी गभाळे ठरू नये म्हणून आपण घरासमोरच्या हिरवळीची नियमित मशागत करतो. झाडे झुडपे वाटेल तशी वाळू देत नाही, ती वेळेवर कापतो. आपल्या आईच्या काटेकोर परीक्षेत नापास होऊ नये म्हणून ती घरी यायची असली की आपण जरा जास्त स्वच्छ व्यवस्थित टापटीप ठेवतो. लोक काय म्हणतील हा आपल्याला सतत सतावणारा प्रश्न असतो. त्या प्रश्नाच्या दरवेळेच्या उत्तरानुसार आपण आपल्या सवयींमध्ये वर्तनात बदल घडवीत असतो. समाज आपल्याशी कसा वागतो याचा आपल्या वागण्यावर किती खोलवर आणि प्रदीर्घ काळ टिकणारा प्रभाव पडतो याचा या प्रकरणाच्या आरंभी ज्यांची यशोगाथा सांगितली त्या बुद्धिबळ तील सर्वोच्च मान मिळवण्याला पोलगार भगिनी हा भरभक्कम पुरावा आहे. त्या बहिणी लहानपणापासून रोज बुद्धिबळाचा भरपूर सराव करीत होत्या आणि त्यांनी कित्येक वर्षे सुरू ठेवले. त्यांना त्यांच्या आवडीचे सवयीचे आकर्षण राहिले. यात त्यांच्या सवयींचे त्यांच्या भोवतालच्या समाजाने आणि नंतर संपूर्ण जगानेही मनापासून कौतुक केले, पाठिंबा दर्शवला. या गोष्टीचा मोठा वाटा होता. त्यांच्या पालकांनी दिलेले प्रोत्साहन, पाठीवर ठेवलेला हात आणि दिलेली शाबासकी, लहानपणीच्या स्पर्धांमधील यशांपासून ग्रँडमास्टरसारखे अगणित लहान मोठे सन्मान, हे सगळेच त्यांचे प्रयत्न अखंड सुरू ठेवण्यास कारणीभूत ठरते. प्रकरणाचा सारांश: कोणत्या प्रकारचे वर्तन, कोणत्या सवयी आपल्याला आकर्षित करतात हे आपण ज्या समाजात राहतो त्या संस्कृतीत वाढतो. ज्या समाजावर त्या संस्कृतीवर ठरते. आपला समाज, आपली संस्कृती ज्या सवयींना मान आणि मान्यता देते, ज्या सवयींचे कौतुक करते, त्या सवयी अंगी बाणवण्याचा आपण प्रयत्न करतो कारण आपल्याला त्या समाजाने सामावून घ्यायला हवे असते. आपल्याला तिच्याच एक भाग होऊन राहायचं असतं. आपल्या समाजातील 3 प्रकारच्या लोकांच्या सवयींचे अनुकरण करत असतो. आपल्या जवळचे कुटुंबीय, स्नेही, समाजातील बहुसंख्य आणि समाजात उच्चस्थानी हाती अधिकार असणारे मान्यवर. तुम्हाला ज्या सवयी अंगी बाणवून घ्यायच्या आहेत असे मनापासून वाटत असेल त्या सवयींप्रमाणेच वर्तन ज्या समाजात संस्कृतीत सर्वसामान्य असेल आणि ज्या समाज संस्कृतीत आणि तुमच्यात काही गोष्टी तरी समान असतील अशा समाजाला जवळ करा. चांगल्या सवयी लावून घेण्याचा हा सर्वात परिणामकारक मार्ग आहे. व्यक्तिगत इच्छेप्रमाणे केल्या जाणाऱ्या वर्तनावर बऱ्याच वेळा समाजात नेहमी अनुभव येणाऱ्या निराळ्या वर्तमानाचा दबाव येतो. बहुतेक वेळा आपण बरोबर वागून एकटे पडण्यापेक्षा बहुसंख्यांबरोबर चुकीचे वागणे स्वीकारतो. आपण आपल्या वर्तनाला समाजाचा पाठिंबा मिळाला, समाजाकडून मान मिळाला, कौतुक झाले तर त्या वर्तनाचे, त्या सवयीचे आपल्याला आकर्षण वाटते. धन्यवाद.